अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये श्री संक्षिप्त संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण कसं करावं, 11 आवर्तने म्हणजे 11 पारायण कसं करावं, का करावं, या संदर्भातलीच माहिती आपण बघणार आहोत. व्हिडिओ सगळा बघा म्हणजे तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळते. आधी तर गुरुचरित्र पारायण करावं हे प्रत्येकाची इच्छा असते. आपण सप्ताह काळात ते करत असतो. काही कारणांनी प्रत्येकाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य होत नाही. मग त्याच्यासाठी आपण सप्तशती गुरुचरित्र सार आहे आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे, जो गुरुचरित्र इतकाच पवित्र आहे. या ग्रंथाचं तुम्हाला पारायण करायचं आहे. शेवटी कोणाकडनं किती करायचं किंवा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येणं सुद्धा हे एक एक काहीतरी घटना घडणारी असते. आपल्या आपल्या आयुष्यामध्ये श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामध्ये हेच सांगितलं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा एखादी घटना, एखादा व्यक्ती येणं, तो तुम्हाला त्रास देणं, तुम्ही कोणाचं तरी नामजप करणं, तुम्ही कोणाचं तरी पारायण करणं, तुम्ही कोणावर तरी विश्वास ठेवणं, हे सुद्धा काही ना काही ऋणानुबंध असतात. मग जर तुम्ही अडचणीत आहात, तुमची संसारिक अडचणी आपल्या आहात, आता असं सांगितलं जातं बघा बऱ्याच वेळा की तुम्ही 7 गुरुचरित्राचं पारायण करा. ते जर दर महिन्याला किंवा अगदी लगातार तुम्ही 7 गुरुचरित्राचे पारायण केले, ते कसे करावे, काय करावे ना, या संदर्भात नक्कीच मी माहिती सांगेन. पण हे 11 आवर्तने म्हणजे काय, तर 11 वेळा तुम्हाला हे संपूर्ण पारायण पठण करायचं आहे. म्हणजे 11 दिवस थोडक्यात तुम्हाला ही सेवा करायची आहे. या सेवेचे अनुभव खूप सुंदर आहेत. साक्षात दत्त महाराज तुम्हाला संकेत देत असतातच. मूळ गुरुचरित्र ग्रंथ स्त्रिया वाचू शकत नाही म्हणून आपण दिंडोरी प्रणीत ग्रंथ वाचतो, पण अवघी त्याच्यातही आपल्या काही अडचणी असतात. संसारिक अडचणी खरंच खूप असतात की त्यामुळे आपण पारायण करू शकत नाही. पण ज्यांची एखादं काम आपल्याला पूर्ण करायचं आहे, आपली श्रद्धा आहे, मला हे हवं आहे चांगलं जे आपल्यासाठी आहे, किंवा खूप दिवसापासून एखादं काम तुमचं पेंडिंग पडलेलं असेल, मग ते कुठलं पण आहे, नोकरी संदर्भात आहे, घर घेण्यासाठी अडचणी आहे किंवा घर घेऊन ठेवलं आहे, काही अडचणी आहेत, संसारिक अडचणी आपल्या असंख्य असतात. त्यासाठी जर तुम्ही 11 संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण केले, 11 पारायण, तर तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. खूप सुंदर हा ग्रंथ आहे. अनुभव घेतलेला आहे, पण ते झाल्यावर नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल. कारण काही गोष्टी आपण जेव्हा कंप्लीट करतो तर नक्कीच आपण ते जगाला सांगू शकतो आणि मला त्याचा अनुभव आलेला आहे म्हणून मी तुम्हाला प्राऊडली या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करत आहे. बघा, आता याचं पारायण म्हणजे नियम अटीवर आपला जास्त फोकस असतो, तर ते सुद्धा आपण बघूया. सगळ्यात आधी पारायण तुम्ही कधी करू शकता, जर तुम्ही लगातार मला काही अडचणी आहे, माझ्या संसारिक एखादी गोष्टीचं काम माझं होत नाही आहे, मी अथांग प्रयत्न करत आहे, तरी सुद्धा त्या गोष्टी माझ्याकडनं घडत नाही आहे, मग अशा वेळेस तुमची इच्छा असेल तर तुम्ही संकल्पयुक्त 11 पारायण करू शकता. 11 आवर्तन म्हणजे 11 पारायण तुम्हाला करायचं आहे. 7 अध्याय आहे. हे वाचण्यासाठी तुम्हाला 1 तास सुद्धा खूप आहे. अगदी छोटे छोटे अध्याय आहे. सुरुवात कशापासून होते तुम्हाला सांगते बघा. श्री स्वामी दत्त अवधूत महाराज विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र. तर आता सुरुवात कशी आहे, खूप साधा छोटा ग्रंथ आहे. 60 रुपयाला याची किंमत आहे. तुम्हाला हे कुठल्या पण धार्मिक दुकानात मिळून जाईल. कुठलाही स्पॉन्सर्ड व्हिडिओ नाही. हा ग्रंथ तुम्हाला कुठल्याही धार्मिक दुकानात मिळून जाईल. अगेन ताई, आमच्याकडे हा ग्रंथ मिळत नाही. मी केंद्रातल्या मावशींचा नंबर देते, तुमची इच्छा असेल तर तुम्ही त्यांच्याकडनं ऑर्डर करू शकता. पण ऑर्डर म्हटलं तर आपले कुरिअर चार्जेस जातातच. मग जर आपण 4-5 दुकान शोधले आपल्या जवळपासच्या, जिथे पुस्तकालय मिळतं, म्हणजे जिथे पुस्तकं मिळतं आपल्याला, तिथे तुम्हाला ग्रंथ मिळून जाईल. आणि अगदी तुम्हाला मागवायचं असेल तर त्यांच्याकडे मागवू शकता, पण तुमचे कुरिअर चार्जेस वाचतील जर तुम्ही थोडंसं शोधलं तर. आता त्यांचा नंबर तुम्हाला देते, 8208729212 हा त्यांचा नंबर आहे. तुम्ही त्यांच्याकडनं घेऊ शकता, नाहीतर बिंदास दुकानात जा, जरा शोधा, तुम्हाला सापडेल. आता हा ग्रंथ कसा वाचायचा, काही नियम आहे, थोडेफार आहे, जास्त काही नियम नाही आहे. बट स्टील आता मी ह्या गोष्टी करते आहे, तर मी काय नियम पाळते तुम्हाला सांगते. सुरुवात अर्थात आपल्याला सुरुवात आचमन करायचा, याच्या सगळं दिलेलं आहे बरं का. आचमन करायचं आहे, नंतर संकल्प करायचा आहे. तुम्ही कुठल्या कार्यासाठी हा ग्रंथ पठण करत आहे, 11 करू शकता. तुम्ही लगातार 11 करू शकता किंवा तुम्ही प्रत्येक गुरुवारी 1 पारायण करू शकता. असं तुम्हाला 11 गुरुवार म्हणजे तुम्हाला वर्षभर लागेल.
आणि जर तुम्ही लगातार 11 दिवस ही सेवा केली तर त्वरित अनुभव येईल तुम्हाला. तेवढी प्रभावी सेवा आहे. खूप दिव्य असा ग्रंथ आहे. अगदी नोकरी लागत नाही आहे किंवा लग्न जमत नाही आहे, काही अडचणी आहे. आता अडचणी ह्या खूप जास्त प्रमाणात असतात. त्याला आपण एक्सप्लेन नाही करू शकत की याची अडचण ती, त्याची अडचण ती, पण तुम्ही पारायण नक्कीच करू शकता. त्याच्यानंतर आपण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा काही मंत्र आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे आणि हा अध्याय पहिला आहे बघा. इथून अध्याय सुरू होतो. हे बघा, हा पहिला अध्याय इथून सुरू होतो, जो इथे संपतो. ओके, तुम्हाला सांगते मॅक्झिमम तुम्हाला 1 तास लागेल. अगदी छान एका सुरात वाचायचं असतं, एका बैठकीत वाचायचं असतं. जर तुम्ही संकल्पयुक्त पारायण करणार असेल आणि अगदी संकल्पन नसेल तरी सुद्धा एकदा बसलं की वाचायचं. कारण बघा, गुरुचरित्र आहे ते. ताई आम्ही रोज एक एक अध्याय पठण करू का? मग त्याच्यामध्ये तुम्हाला नियम पाळलं जातं का तुमचं? तुम्ही नियम पाळता का? किंवा संकल्पयुक्त असेल तर अर्थात नियम पाळावेच लागतं आपल्याला. ज्यांची इच्छा आहे ताई रोज एक एक अध्याय पठण करणं, पण एक एक अध्याय पठण करायला सुद्धा तुम्हाला 5-10 मिनिटं लागतील. त्याच्यापेक्षा जर तुम्ही संकल्पयुक्त ही सेवा केली तर सुंदर अनुभव तुम्हाला येईल. आता नियम तुम्हाला सांगते. सगळ्यात आधी नियम काही नाही आहे, खूप साधे सोपे नियम आहे. वाचन आपलं सुस्पष्ट असावं, एका लयीत वाचायचं, मनातल्या मनात वाचायचं नाही. तुम्हाला ऐकू येईल तुमची भाषा. तुम्ही जे काही वाचन करत आहात तुम्हाला ऐकू येईल या पद्धतीने तुम्ही वाचन करावं, की जेणेकरून त्याच्या आवाज, त्याचे व्हायब्रेशन हे संपूर्ण घरात आपल्याला म्हणजे ते होईल आणि त्याच्यामुळे सकारात्मक बदल तर घडतोच. दुसरं, वाचन करत असताना पूर्व पश्चिम तुम्हाला बसायचं आहे. याची तुम्ही मांडणी पण करू शकता. दत्त महाराजांचा फोटो समोर ठेवायचा नाही तर देवघरात बसून तुम्ही वाचलं तरी चालतं. एक पारायण झालं की आपला ग्रंथ जागेवर ठेवून द्यायचा, परत दुसऱ्या दिवशी तो घ्यायचा, पूर्ण वाचायचा, तो जागेवर ठेवून द्यायचा. म्हणजेच काय की ग्रंथ तुम्ही हलवू शकता. त्याच्याबरोबर वाचनाचा एक ठराविक काळ असावा. आज सकाळी वाचलं आणि उद्या पहाटे वाचलं असं नाही. जर तुम्ही संकल्पयुक्त 11 पारायण करणार असेल तर मला माहिती आहे की मला ह्या वेळेत माझं सगळं आवडतं, माझे मुलं पण झोपता, मग तेव्हा मी वाचू शकते. मग अशाच वेळेस तुम्हाला ते वाचायचं आहे. दुपारी 4च्या आत तुम्ही वाचावं. 4 नंतर वाचू नका. नंतर जसं मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही प्रतिमा ठेवू शकता किंवा अगदी दिवासमोर बसून महाराजांचा फोटो, मूर्ती असते त्याच्यासमोर बसून सुद्धा तुम्ही वाचू शकता. वाचन करत असताना आपल्याला सात्विक अन्न ग्रहण घ्यायचं आहे. आता गुरुचरित्र ग्रंथाचं आपण नियम पाळत असतो. त्याच्यामध्ये आपण कांदा लसूण खात नाही, भात खात नाही किंवा डाळी खात नाही. आता ह्या ग्रंथामध्ये मी जे नियम पाळले ते तुम्हाला सांगते. जर 11 तुमचे संकल्पयुक्त पारायण असेल तर 11 दिवस कांदा लसूण खायचा नाही. अर्थात 11 दिवस मांसाहार वर्ज्य असणार आहे. 11 दिवस ब्रह्मचर्याचं पालन तुम्हाला करायचं आहे. राहिलं चपाती तुम्ही खाऊ शकता. आता मी कडधान्य खाल्लं नव्हतं. बाकी कितीही म्हटलं तरी तो गुरुचरित्र आहे, छोटा आहे किंवा मोठा आहे, तो गुरुचरित्र ग्रंथ आहे. बऱ्याच वेळेस असं होतं की काही लोक इथे फक्त कांदा लसूण वर्ज्य करता, बाकी सगळं खाता आणि मग त्याच्यात वरण भात आला, डाळी आलं. आता मी जे नियम पाळले ते तुम्हाला मी सांगते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही कांदा लसूणच वर्ज्य करा, बाकी तुम्ही वरण भात तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता, पण मी नव्हता खाल्ला. बाकीचं तुमची इच्छा. पण ज्या पद्धतीने आपल्या गुरुचरित्राचे नियम आहे ना त्याच पद्धतीने मी तरी हे नियम पाळते. तुमची इच्छा असेल तर तुम्ही डाळी साळी खाऊ शकता, कारण सप्तशती गुरुचरित्र सारमध्ये पण खूप नियम नाही आहे आणि संक्षिप्त श्री गुरुचरित्र मध्ये सुद्धा इथे वर्णन केलेलं नाहीये की तुम्ही कांदा लसूण व्यतिरिक्त तुम्ही मग डाळ खाऊ नका आणि तुम्ही तांदूळ खाऊ नका. तुमची इच्छा असेल तर तुम्ही ग्रहण करू शकता, पण मी पाळलं होतं. बाकी तुमची इच्छा. ठीक आहे. परान्न अजिबात खायचं नाही. कोणाच्या घरचं बिस्किट, काही मी बिस्किट खाऊ का नेहमी हा प्रश्न येतो. तुमची इच्छा असेल तर तुम्ही खाऊ शकता, पण परान्न कोणीतरी काहीतरी दिलं आहे किंवा हॉटेलमधून वडेपाव समोसे ह्या गोष्टी जरा वर्ज्य करावं. कारण अन्नातूनच आपल्याला दोष लागतात आणि त्या दोषांमुळे आपण जी सेवा करतो ना त्याचं फळ आपल्याला मिळत नाही. बाकी सगळी तुमची इच्छा. हे करून झाल्यावर रोज डाव्या कुशीवरच झोपावं. डाव्या कुशीवर झोपल्यावर दत्त महाराज खरंच संकेत देत असतात. आता डाव्या कुशीवर झोपलं म्हणजे आपण सरळ इकडं तिकडं होतच असतो झोपेत, पण जेव्हा जेव्हा जाग येईल ना तेव्हा डाव्या कुशीवर झोपावं. आणि याचं उद्यापन कसं कराल तर फोटोला नैवेद्य दाखवा, एक दत्त महाराजांना नैवेद्य दाखवा आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11-21 याच्या प्रतिमा वाटू शकता. म्हणजे तुम्ही एक ते ज्ञानदान झालं, तुम्ही हे दान करू शकता. नसेल शक्य ताई आम्हाला नाही होणार एवढं, तुम्ही एक पण ग्रंथ जिला
गरज आहे आणि जी वाचणार आहे अशांनाच करा. नाहीतर मग लोक काय करतात, ते ग्रंथ घेतात आणि असाच तो पडतो. नाही, ग्रंथ जे वाचणार आहे, ज्यांना इच्छा आहे त्यांना अगदी एक ग्रंथ पण तुम्ही दान करू शकता. तुम्ही अगदी इच्छा असेल तर तुम्ही गरजूंना सुद्धा दान करू शकता. म्हणजे दान म्हणजे मग त्याच्यात अन्नदान आहे, वस्त्रदान आहे आणि एखादा ग्रंथ तुम्ही दान करू शकता. आता मासिक धर्म होऊन जाऊ द्या, मग तुम्ही पारायण करू शकता. कारण मग तर खूप गॅप येतो. मग ते 4-5 दिवस येतोय नाही. एका लयात एका वेळेस तुम्ही 11 पारायण करणार आहात. मासिक धर्म होऊन जाऊ द्या, मग तुम्ही पारायण करू शकता. आपल्याला माहिती आहे की आपल्या घरात कोणीतरी डिलिव्हरी होणार आहे एवढ्या 8-10 दिवसात, किंवा जेव्हा पण तुम्ही व्हिडिओ बघणार आहात, मग तुम्ही त्यांचं सगळं होऊन जाऊ द्या आणि त्याच्यानंतर तुम्ही मग पारायणाला सुरुवात करू शकता. मध्ये आधी जर अचानक विटाळ आला किंवा अचानक सुतक आलं, तर मग तो गॅप होऊन जातो ना. मग त्याच्यापेक्षा ह्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष द्या. आता एखाद्याचा मृत्यू आपल्याला माहिती नसतो की तो कधी पण काही पण होईल. मग अशा वेळेस जर समजा 5 पारायण झाली आणि अचानक सुतक आलं, तर तुम्हाला नव्याने सुरुवात करावी लागेल. पण मी तुम्हाला खरं सांगते, जर तुमच्या काही अडचणी असेल, ज्या पद्धतीने आपण 11 स्वामीचरित्र सारामृताचे पारायण करतो ना, त्याच पद्धतीने तुम्हाला संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं तुम्ही पारायण करा. बऱ्याच वेळा ना बायका रोज एक एक अध्याय पठण करतात. आता रोज एक एक अध्याय पठण केल्याने मग काय होतं ना, आता नित्यसेवेसारखं तुमची इच्छा असेल तर तुम्ही पठण करू शकता. पण एक एक अध्याय पठण केल्यापेक्षा जर तुम्ही सगळंच वाचलं, ताई मला 11 पारायण करायचे आहे पण मी रोज करू शकत नाही, किंवा आमच्या घरात बऱ्याच वेळा असं होतं की ताई आमच्या घरात मांसाहार केला जातो, मग अशा वेळेस मी पारायण करू का? बघा, गुरुचरित्र आहे तो संक्षिप्त असला किंवा सप्तशती गुरुचरित्र सार असला तरी तो गुरुचरित्र आहे. मग अशा वेळेस ना आपल्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. म्हणजे त्यांनी बाहेर खाऊ शकता का, तर त्यांची इच्छा असेल तर ते खाऊ शकता. पण जर तुम्ही हे संकल्पयुक्त 11 पारायण करणार असेल तर तुमच्या घरात मांसाहार होणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आणि अगदी जर कोणी ऐकणारं नाही आहे ताई, मग अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, तर मग तुम्ही दर गुरुवारी एक एक पारायण करू शकता. शेवटी आपल्या अडचणी पण महत्वाच्या असतात आणि मग आपण काहीतरी चांगलं करण्याचा प्रयत्न करतो आणि घरात कटकट होती आहे, घरात वादविवाद होत आहे त्या गोष्टीमुळे, तर मग त्या सेवेला पण काही अर्थ नाही. तुमची इच्छा असेल तर तुम्ही दर गुरुवारी एक, आणि आयुष्यात सगळं चांगलं आहे, पण हीच कृपा, हीच दत्तकृपा, हीच स्वामी कृपा आपल्यावर असावी म्हणून सुद्धा तुम्ही दर गुरुवारी, मी म्हणते म्हणून एक गुरुवार, की चला हिने काहीतरी सांगितलंय ना, आपण करून बघूया. तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करा आणि काय अनुभव येतो मला सांगा. खूप सुंदर असा ग्रंथ आहे. आता दत्तकृपा होणं म्हणजे गडगंज पैसा, खूप प्रॉपर्टी असं नाही. पण आपल्या आयुष्यातील ज्या काही अडचणी आहेत, तुम्ही एक नोटीस केले का? स्वामी सेवा करून किंवा दत्त सेवा करून ना आपल्या आयुष्यातील नको ते लोक बाहेर जात आहेत. आपल्यापासून ते लांब होत आहे. आपल्याला आता वाईट वाटतंय की ही माझ्याशी बोलत नाही, किंवा मी खूप चांगली होती पण तिला दूर केलं. कारण कुठले पण वाईट लोक तुमच्या आसपास पण दत्त महाराज, स्वामी महाराज फिरू देत नाही. आपल्याबद्दल कोण चांगलं, आपलं वाटतं अरे सगळं जग आपल्याबद्दल चांगलं आहे, पण असं नसतं. जे वाईट लोक आज तुमच्यापासून लांब गेलेले आहेत, तर महाराजांचे आभार माना, कारण ते तुमच्यासाठी कधीच चांगले नव्हते. दत्त सेवा इथूनच सुरुवात होते की वाईट लोकांचं ते एकदम लांब करता की नाही. वाईट लोक आपल्याकडे नकोच आहे. मग अशा पण गोष्टी घडतात कधीतरी. अचानक कमी पैसा आहे पण आपण सुखात आहोत, सगळं चांगलं चाललंय, अजून काय पाहिजे आयुष्यामध्ये. खूप पैसा येऊन प्रत्येकाला सुख मिळतं असं नाही. म्हणून आपल्याकडे दत्तकृपा असावी, स्वामी कृपा असावी. नक्की तुमच्या काही मग नोकरी प्राप्ती, संतान प्राप्ती असलं तरी सुद्धा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि ज्यांची इच्छा आहे त्यांनी आवर्जून पठण करा. मी तुम्हाला सांगते ना, खूप सुंदर हा ग्रंथ आहे. तुम्हाला नक्कीच याचा अनुभव येईल. तर आजच्यासाठी फक्त इतकं. झालेली सेवा स्वामींच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथे थांबवते. आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया परत तशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.